नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स. बघा, काउंटेबल अँड अनकाउंटेबल नाउन्स. काउंटेबल नाउन्स म्हणजे आपण जे संख्येमध्ये मोजू शकतो त्यांना आपण काउंटेबल नाउन्स म्हणतो. वर्ड्स that we can count in numbers. They have singular and plural forms. जी नामे आपण संख्येमध्ये काउंट करू शकतो आणि असे जी नामे आहेत त्यांचं आपण प्लुरल फॉर्ममध्ये रूपांतर करू शकतो, अनेक वचनमध्ये रूपांतर करू शकतो. अशा नामांना आपण काउंटेबल नाउन्स असे म्हणतो. बघा, काही उदाहरणं बघू. एक्झाम्पल्समध्ये 1 ॲपल, 2 ॲपल्स, अ कार, मेनी कार्स, अ स्टुडंट, 10 स्टुडंट्स. हे सर्व आपण संख्येमध्ये मोजू शकतो. बघा, मराठीमध्ये सुद्धा दिलेलं आहे 1 सफरचंद, 2 सफरचंद. हे आपण संख्यात मोजू शकतो, म्हणून अशी जी नावे आहेत त्यांना आपण काउंटेबल नाउन्स म्हणतो. आता अनकाउंटेबल नाउन्स जे आहेत, जे आपण संख्येमध्ये मोजू शकत नाहीत, असे नामे बघू. बघा, वर्ड्स that we cannot count in numbers. They do not have plural forms, are treated as singular. अशी जी नामे आहेत ज्यांचं आपण अनेक वचन करू शकत नाही आणि संख्येमध्ये मोजू शकत नाहीत. उदाहरणार्थ बघा, मिल्क, वॉटर, राईस, शुगर, इन्फॉर्मेशन, मनी. ही जी नामे आहेत ही आपण संख्येमध्ये मोजू शकत नाही. उदाहरणार्थ जर दूध म्हणलं तर आपण 1 दूध, 2 दूध असं काही काउंट करू शकत नाही. सेम पाण्याचे तसंच 1 पाणी, 2 पाणी. तांदळाचे तसंच राईस, 1 तांदूळ, 2 तांदूळ, 2 तांदूळ. जास्त नंबरमध्ये काउंट करू शकत नाही आपण. त्यामुळे अशी जी नामे आहेत त्यांना आपण अनकाउंटेबल नाउन्स असे म्हणतो. बघा, खाली काही काउंटेबल आणि अनकाउंटेबल नामे दिलेले आहेत. आता तुम्हाला एक्सरसाइजमध्ये काही काउंटेबल आणि अनकाउंटेबल नामे दिलेले आहेत. तुम्ही कमेंटमध्ये त्यांची उत्तरे सांगा किंवा मला व्हॉट्सअपही करू शकता. दिलेली जी नामे आहेत ही काउंटेबल आहेत. कोणतं नेमकं त्यातलं काउंटेबल आणि कोणतं अनकाउंटेबल आहे? थँक्यू.